एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणांची. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, यवारी संतांचा. वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक हे पायावरी, वार करे संतांचा. वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक हे पायावरी, वार करे संतांचा. वार करे संतांचा, वार करे संतांचा. मस्तक हे पायावरी, वार करे संतांचा. वार करे संतांचा, वार करे संतांचा. एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता.
माझा मुलगा आता 4 वर्षांचा झाला. तो जेव्हा 1.5 वर्षांचा होता ना तेव्हाच बोलायला लागला. सहसा बोलायला शिकायला साधारण 2 वर्षाचं व्हावं लागतं. ते 1.5 वर्षाचं असतानाच बोलायला लागलं. त्या कीर्तनकाराचे म्हणून का काय काय माहिती. ते बोलायला लागलं, आम्ही त्याला शिकवायला लागलो. एखादी महिला घरात आली की बाळा ही मावशी आहे. एखादा पुरुष घरात आला की हा मामा आहे, हा काका आहे, ती आत्या आहे. आणि काय लहान मुलांची पण स्मरणशक्ती असते, ते बरोबर लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा ती बाई घरात आली की मावशी, पुन्हा तो माणूस घरात आला की मामा, काका, आत्या. पाठच केलं त्याने बरोबर. एक दिवस निवांत होतो म्हणून त्याला गाडीत बसवला. म्हटलं जरा फिरवून आणावा. फिरवून आणावं म्हणून गाडीत बसवला. गाडी चालवत चालवत गावात आलो, चौकात आलो. आणि चौकात आल्यानंतर त्याने गाडीच्या काचेतून त्या चौकामध्ये एक घोड्यावर बसलेला तलवारधारी माणूस पाहिला. त्या 2.25 वर्षाच्या पोरानं तो चौकातला घोड्यावर बसलेला तलवारधारी माणूस पाहिला आणि मला म्हणाला, बाप्पू ते बघा छत्रपती शिवाजी महाराज. दादा गाडीचा ब्रेक दाबला मी, कारण मला आश्चर्याचा धक्का बसला. हे माझ्या अनुभवाचं सांगतोय, पुस्तकातलं सांगत नाही. आश्चर्याचा धक्का असा बसला की या बाळाला मी आत्या कोणाला म्हणायचं शिकवलं, मावशी कोणाला म्हणायचं शिकवलं, काका कुणाला म्हणायचं शिकवलं, मामा कुणाला म्हणायचं शिकवलं. पण एवढ्या लहान पोराला यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं हे मी प्रामाणिकपणे सांगतो शिकवलं नव्हतं. त्याचं वय ते नव्हतं. मला प्रश्न असा पडला की याला जर मी सांगितलंच नाही यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तर या पोराने त्या पुतळ्याकडे पाहून मला सांगितलं कसं? त्या दिवशी जोपुळकर वासियांनो मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या पोराला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून द्यावी लागत नाही, ती त्याच्या रक्तात येते. रक्तात. मला नाही आठवत की कुणी आपल्याला शिकवलं की यांना शिवाजी महाराज म्हणायचं. नाही. पहिलीला गेलो आपण, दुसरीला गेलो, तिसरीला गेलो, काय इतिहास शिकवला लक्षात नाही. पण 4थीला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ना, तो इतका आवडायचा की आजही त्या पुस्तकाचा पहिलं पुष्ट जर पाहायला भेटलं ना तर पुन्हा असं वाटतं पुन्हा 4थीत बसावं आणि तो इतिहास ऐकावा. विठ्ठल विठ्ठल. नाळ जोडली गेलेली आहे महाराजांशी. अफाट प्रेम आहे, अफाट. आईच्या बापाच्या नंतर महाराष्ट्रात जन्माला आलेली पोरं जर कोणाला मानत असतील ना तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतात आणि मानलंच पाहिजे. अहो हल्ली तर आपल्याकडचं असं 4 वर्षाचं पोरग उठवलं आणि त्याला विचारलं ना तुझं अस्तित्व काय, ओळख काय, अहो ते 4 वर्षाचं पोरग अभिमानानं छाती फुगवतं, गर्वानं सांगतं, चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. प्रचंड अभिमान. बऱ्याचदा पोरांना म्हणावं लागतं उठा ना रे, वाहणारे पुढं, घ्याणारे मानावर. पण शिवजयंती जवळ आल्यावर पोराला उठवावं लागत नाही. ते बरोबर पहाटे उठते, वर्गणी गोळा करायला जायचंय, झेंडे लावायला जायचंय, माणसांना निमंत्रण द्यायला जायचंय. त्याला कशी जाग येते माहित नाही. एरवी घरची कामं पडलेली असतात, वेळ नसतो, करू वाटत नाही. पण शिवराय म्हटलं की पोरांना उत्साह आहे, त्यांचं रक्त सळसळतं, 12 हत्तीचं बळ संचारतं महाराज. आवाज झोपेतून उठलेला असू द्यावं एखादं आणि त्याच्या पुढे जाऊन फक्त म्हणा छत्रपती शिवाजी महाराज के,
पटकन येऊन जातं जय, आपोआप येतं, आपसुकपणे येतं. आणि मी म्हणत असतो की या महाराष्ट्राला जर ताकद द्यायची असेल ना, तर आपल्या पुढे एकच पर्याय, छत्रपती शिवाजी महाराज. तो जो श्लोक आहे ना, मूकं करोति वाचालं पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मुक्याला जर बोलायचं शिकवायचं असेल आणि लंगड्याला जर पळवायचं असेल ना शर्यतीत, पर्याय एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. युग पुरुष आहेत. ती जी भगवंताने दिलेली गॅरंटी आहे ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी माझ्या हिंदू बांधवांना नेहमी सांगत असतो की बाबांनो, किती वावटळ उठली, वारे वादळे अधून मधून येत राहतात, घाबरायचं नाही आणि गडबडायचं तर अजिबात नाही. बऱ्याचदा मला काही मेसेजेस येतात, बघा ना बापू, बळच पोरींना बुरखे घालायला शिकवताय, बळच पोरींचे कपाळाची कुंकू पुसण्याचा प्रयत्न करताय, बापू बघा ना जागा बळकवण्याचा प्रयत्न करताय, लँड जिहाद होतोय, बघा ना बापू आपल्यातलेच काही लोक आपल्या धर्माच्या विरोधात बोलताय. पोरं गडबडून जातात. बापू असंच चालत राहिलं तर कसं होईल हो? मी त्या पोरांना सांगत असतो, बाळा, आपण व्यवहारामध्ये एखादी वस्तू जेव्हा मार्केटमध्ये विकत घ्यायला जातो, तेव्हा आपण पहिल्यांदा त्या वस्तूबद्दल एक माहिती विचारतो. या वस्तूची गॅरंटी किती दिवसाची? ते दुकानदार म्हटलं ना 2 वर्षाची. नक्की ना? मग 2 वर्षाची गॅरंटी असली तर आपण 2 पैसे जास्त देऊन ती वस्तू विकत घेतो का? 2 वर्षाची गॅरंटी आहे. काही कंपन्या गॅरंटी नाही देत पण वॉरंटी देतात की बाबा आम्ही वस्तू काही तुम्हाला बदलून नाही देणार नवीन, पण आहे ती रिपेअर करून देऊ बा. किती दिवस? 2 वर्ष. तरी आपण म्हणतो ठीक आहे, वॉरंटी आहे. माणसाने निर्माण केलेली कंपनी. बऱ्याचदा आपण वस्तू घेतो, कंपनीची गॅरंटी घेतो, पण वस्तू घेतल्यानंतर पुढच्या 3 महिन्यात कंपनीच बंद पडते. आता वस्तूची गॅरंटी कोणाला दाखवायला जायची? म्हणजे ज्या कंपनीने जरी गॅरंटी दिलेली असली तरी ती गॅरंटी पूर्ण होईलच याची खात्री, याची गॅरंटी नाहीये. पण सांगू तुम्हाला, हिंदू धर्मात जन्माला आलेल्या माणसांना कधीच घाबरून जायची गरज नाही, कधीच गडबडून जायची गरज नाही. का माहितीये का? आपल्या देवानं गॅरंटी दिलेली आहे, तुम्ही धर्माने वागत राहा, तुम्ही संस्कृतीचं रक्षण करा, तुम्ही सत्यानं वागा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही असमर्थ ठराल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आमच्याकडून आता इथून पुढे धर्म टिकवणं अवघड आहे, तेव्हा लेकरांनो काळजी करायची नाही, तुमचा बाप रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाही. ही गॅरंटी दिलेली आहे आपल्याला. काय? ही गॅरंटीचा श्लोक आहे हा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, धर्म संकटात सापडेल, धर्म रक्षण करण्यामध्ये अडचणी निर्माण होतील, सर्वसामान्य लोक हतबल होतील, तेव्हा तेव्हा आपण अवताराला येतो. आणि संतांनी सुद्धा सांगितलं, धर्माच्या रक्षणासाठीच भगवंताचा अवतार होतो. धर्म रक्षणाया धर्म
रक्षावय अवतार घेसे आपुल्या पाळीसे भक्तजना परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय इको दिला का धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जेव्हा जेव्हा भगवत भक्तांवर अन्याय होईल साधू संतांचं लोक ऐकणार नाही तेव्हा तेव्हा त्या भक्तांच्या रक्षणासाठी त्यांच्या तत्वज्ञानाच्या रक्षणासाठी आपण रणांगणात उतरणार आणि ते वेळोवेळी पटवून दिलं भगवंताने शत्रू बलाढ्य आहे शत्रू मोठा आहे पण सनातन हिंदू धर्म त्याच्यापेक्षा मोठाच आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले रावण कोटी गरजेत कास्य आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 15 दिवसाला तुम्ही कीर्तन ऐकता त्यामुळे जवळजवळ तुम्ही सगळं ऐकलेलं आहे फक्त रिव्हिजन चालू असते तुमची आपली पितळाची तांब्याची तर कोटभर आहे किती कोटभर आणि शुद्ध कांचनाची शुद्ध कांचन म्हणजे 24 कॅरेट आताच्या भाषेत पिळ्याच तुम्हाला पटकन समजावं म्हणून तर तुमचा त्यातला अपघात चांगला आहे शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी गरज सोन्याची रावणाची जय श्रीराम बसा बाबा बसा लय झोप करा नाही टाळकरीला तयार केलं 7 कोटी गरज सोन्याची देवांना बंदी बनवून ठेवलाय पण मायबाप भगवान श्री रामचंद्र प्रभू अंगाला पाला पाचोळा बांधलाय कपडे नाही घालायला वनवासी आहे पण रावणाला मारूनच पुन्हा अयोध्येत आहे वाचवला धर्म कंस सम्राट आहे बहीण आणि दाजी कैद करून ठेवले पण गोपाळांमध्ये वाढलेला कृष्ण कंसाला पराभूत करूनच पुन्हा द्वारका जिंकवली वाचवला धर्म आणि अगदी जशाला तस सगळा चरित्राचा भाग पुढे जो संक्रमित होतो तो छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत येऊन थांबतोय छोटी गोष्ट नाही हो एखादे 2 पंचवार्षिक एखादं सलग निवडून आलं ना तिसऱ्या टर्मला त्याच्या विरोधात फॉर्म भरायला चांगल्याला घाम फुटतो कारण एक तर त्याला हॅट्रिक करायची राहते तिसरीला म्हणजे त्याने पहिल्या टर्मला जेवढी ताकद लावलेली नसते दुसऱ्या टर्मला जेवढी ताकद लावलेली नसते तेवढी ताकद ते तिसऱ्या टर्मला लावतं का हॅट्रिक हुकायला नको त्याच्या डोक्यात एकच असतं जसं ते युवराज सिंगने 6 6 मारले होते पहिला त्याने सहज मारला दुसरा सहज मारला तिसरा ठरवून मारला त्याने की आता हॅट्रिक झाली पाहिजे आणि 3 मारल्यावर आता ठरवलं चौथा पण इझिली गेला आणि चौथा झाल्यावर मग म्हटलं आता पुढचे 2 वायाने जाऊ द्यायचे फॉर्म भरायला घाम फुटतो सलग 1-2 पंचवार्षिक जर लागलं एखादं महाराष्ट्राची परिस्थिती अशी झालेली आहे की 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 3 वर्ष नाही 10 वर्ष नाही तब्बल 750 वर्ष हा हिंदुस्थानात पारतंत्र्यात गेलेला आहे
मुघल देशात घुसलेले, तुर्क देशात घुसलेले, पोर्तुगीज देशात घुसलेले, डच देशात घुसलेले, इंग्रज देशात घुसलेले, या भूमीची लोचके तोडायला सुरुवात झालेली. आणि त्या लोचक्यांची इतकी सवय झाली. ते टिळक जे म्हणाले होते ना, ते अभ्यास करण्यासारखंच आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा माणूस जास्त गुन्हेगार आहे. तो सहन करतोय म्हणून पुढचा अन्याय करतोय. एकदा का त्याची सहनशक्ती जर संपली ना, तर अन्याय करणाऱ्याला पण कळतं किसमें कितना है दम. सध्या सहनशक्ती संपल्यामुळेच आज 9वा दिवस चालू आहे मनोज जरांगे पाटलांचा. 9वा आहे आज. सहनशक्ती संपली आणि परिणाम सध्या सरकारच्या डोक्यापुढे एकच प्रश्न आहे, एकच प्रश्नचिन्ह आहे. त्यांना बाकी काहीच टेन्शन नाही. त्यांच्या पुढे एकच टेन्शन आहे, मनोज जरांगे पाटील का पेटून उठलाय, न्यायासाठी लढायला निघाले की आमच्याच वाट्याला अन्याय का. नाही संघर्ष केला, नाही लढले, सोसा बघा टाकलेला तुकडा घ्या. मग कोण कोण गुन्हेगार आहे? अन्याय सहन करणारच गुन्हेगार आहे ना. गुलामीची इतकी सवय झाली, इतकी सवय झाली, इतकी सवय झाली, पाय चाटण्यात पुरुषार्थ वाटायला लागला की बादशाह आम्हाला कुठली जहागिरी देतो यावर सगळ्यांच्या नजरा लागून असायच्या. रयतेशी कर्तव्य नाही, धर्माशी कर्तव्य नाही, अस्मितेशी कर्तव्य नाही, हुजरेगिरीत पुरुषार्थ वाटायला लागला. एखादा म्हणायचं मी आदिलशाहच्या आज पाय चाटले, दुसरा म्हणायचं काय तू, मी तर काल निजामशाहचा बूट चाटून आलो. म्हणजे चाटुगिरी वाढली होती, चाटुगिरी. तर त्या काळात हा नरसिंह जन्माला येतो मायबापांनो, की जो म्हणतोय मी ही गुलामगिरी संपवून टाकेल. सोपं नाही. आज चरित्र ऐकत असताना सहज सहज ऐकतो आपण आणि पुढे निघतो. महाराज शिवराय एका जन्मात समजणार नाही, 50 वर्षांचं आयुष्य आहे. पण जितकं जितकं तुम्ही महाराजांच्या इतिहासात शिरत राहाल ना, तितका तितका तो अथांगच आहे, थांगच लागत नाही. 50 वर्षाच्या आयुष्यात स्वराज्य उभं करून पुन्हा त्याला सुराज्य करायचंय. नवनाथ महाराज 50 वर्षात, आता 30 वर्षाचं पोरग झालं, आई म्हणते सुधरल, होईल बदल त्याच्यात. नाही आता काही पर्याय नाही, आता एकच पर्याय, लग्न करून टाकू त्याचा. अरे माझं जर तिशीच्या पुढे निघालेल्या माझ्या भावंडांना सांगणे, भावांना आपलं अर्ध आयुष्य संपलं. कारण आयुष्य आता 100 वर्षाचं राहिलंय कुठं, 60वर आलंय आयुष्य. 60च्या पुढे जगलं तरी ब्लॉक आहे, बीपी वाढतो, डायबिटीस होतोय. 60च्या पुढे 60 पर्यंतच काय आहे ते आयुष्य. मग आपण 30च्या पुढे जर निघालो तर अर्ध आयुष्य संपलं ना आपलं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोण करू शकतं अशी पराक्रम? तिथंच आहे त्याचं उत्तर. कुठं? ती गॅरंटी दिलेली आहे ना, तिथंच आहे त्याचं उत्तर. ते ताकदच होती ती. मी तर हल्ली महाराष्ट्राला सांगतो, बंद करून टाका चौकात चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवणं. आता गावागावात शिवरायांचे मंदिर उभी राहिली पाहिजे. ते मंदिरात विराजमान करावं असं दैवत आहे. या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जेवढे महापुरुष झाले, सर्वांपुढे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. सर्वांपुढे एक नाही असा की जो म्हणतो मला शिवरायांकडून काही मिळालं नाही. एक नाही.
घराघरात शिक्षण पोहोचलं पाहिजे, हे तत्व उराशी बाळगून महिला शिकल्या पाहिजे, हे तत्व उराशी बाळगून महात्मा ज्योतिराव फुले नावाचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये क्रांतीची ज्योत प्रज्वलित करत आहे. पण त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिला पोवाडा जर कुणाचा गायला लिहिला तर तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिला. ज्योतिराव फुले महाराजांबद्दल पोवाडा लिहितात. अण्णाभाऊ साठे ज्यांनी या महाराष्ट्रात क्रांती घडवली, ते अण्णाभाऊ साठे शिवरायांवर पोवाडा लिहितात. इंग्रजांच्या तावडीतून भारत सुटला पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं. सगळ्यांच्या लक्षात आलं की हे इंग्रज असे तसे जाणार नाही. सीधी उंगली से घी निकलने वाला नहीं है, उंगली तो टेढ़ी करनी पडेगी. भारतात वेगवेगळं वारं वाहत होतं की अहिंसेच्या मार्गानं या देशाला स्वातंत्र्य मिळेल, मिळवून देऊ. आपापल्या पद्धतीने आपापली मतं थोपवली जात होते. कोण म्हणायचं एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. शिवरायांच्या देशात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या देशात, भगवान श्रीराम भगवान श्री कृष्णांच्या देशात, महाराणा प्रतापांच्या देशात एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. सावरकरांनी उत्तर फार चांगलं दिलं या मुद्द्यावर. ते म्हणाले, अरे अड्या, एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करता येतो, कारण दुसरा गाल शिल्लक राहतो. पण समोरच्याने एक मान कापली तर दुसरी मान नसते रे पुढं करायला. त्यामुळे समोरच्याचा वार आपल्या मानेवर होण्याच्या अगोदर त्याची मान कलम करणं याला खरा पुरुषार्थ म्हणतात. आणि हे कळालं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या पोरांना कळालं या अशी पाळणार नाही. दादा, क्रांती तिथून सुरू झाली. इंग्रजांना जो धाक फुटला ना तो त्या पोरांमुळे फुटला की या हिंदुस्थानातली जनता बहुसंख्य, आमच्याकडे जरी बंदुका असल्या, तोफखाने असले, शिक्षण असलं तरी यांची संख्या जास्त आहे. उद्या जेव्हा हे जीव घेत निघतील ना तेव्हा एकाला पण परत जाणं सोडा, शिल्लक राहणं अवघड होईल. त्यांच्या लक्षात आलं होतं की आता ही पिसळली, ही धुणार. आणि तिथून पुढे ते निर्णय घ्यायला सुरुवात झाला की आता हे सोडलं पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस काय केलं पाहिजे, मार्ग सापडत नाही, अभ्यास करताय. त्यांच्या लक्षात आलं या इंग्रजांचा शत्रू आहे एक शूरवीर योद्धा अडॉल्फ हिटलर. हिटलर जग काबीज करायला निघाला. आपल्याला नक्की या प्रकरणात हिटलरची मदत होईल. नेताजी सुभाषचंद्र बोस हिटलरकडे गेले. हिटलर एक पुस्तक वाचत बसलेला होता. पुस्तक वाचता वाचता म्हणाला, बोला काय काम आहे. ते म्हणाले, आमचा देश पारतंत्र्यात गेला. कोणता? भारत. भारत ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तो भारत. हा, तुम्ही माझ्याकडे आलात. अहो, मी ज्याचा इतिहास वाचून जग जिंकण्याचा प्रयत्न करतोय तो माणूस तुमच्याच मातीत जन्माला आला, महाराष्ट्रात. त्या व्यक्तिमत्वाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. ते हिटलर छत्रपती शिवाजी महाराजांना वाचून आपली रणनीती आखत होते. ते म्हणाले, तुम्हाला हिटलर नाही मार्गदर्शन करू शकत, तुम्हाला मार्गदर्शन जर कोण करतील तर छत्रपती शिवाजी महाराजच करतील. भाऊ, आग्र्यावरनं जसे मुघलांच्या डोळ्यात दूर चाळून छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटले होते ना, तसे इंग्रजांच्या नजर कैदेतून आमचे नेताजी सुभाषचंद्र बोस निसटले. ते म्हणाले, माझ्या पुढे आदर्श होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. कुणी कौतुक करू नये. स्वातंत्र्य सेनानींनी करावं, समाजातील रत्नांनी करावं, समाजातील संतांनी करावं.
रामदास स्वामींसारखं ब्राह्मण कुळात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडतंय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शिवरायांना योगी म्हणतात. ते योगी की जे योगी पद पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना मिळालं होतं, ते योगी आहेत. हे कोण बोलतंय? समर्थ रामदास. ते शिवाजी महाराज सामान्य नाही. आणि म्हणून आज 2024 मध्ये तुमच्या आमच्या पुढे सर्वात मोठा ऊर्जा स्त्रोत जर कोण आहे ना, तर ते छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. त्यांच्यापेक्षा मोठं दुसरं कोण असू शकत नाही. सध्या मी जयंतीच्या पत्रिका पाहतोय, पोरांना वाईट वाटतंय हो. वरती फोटो दिलाय शिवाजी महाराजांचा आणि खाली लिहिलंय प्रमुख आकर्षण अमुक अमुक डॉल्बी. कुठला तरी फेमस डॉल्बी असतो आणि तो डॉल्बी आमच्या गावात येणार आहे. प्रमुख आकर्षण. तुम्हाला सांगू, ज्या पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो ना, त्या पत्रिकेतलं प्रमुख आकर्षण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असतात, दुसरं नाही. आणि जे यावे म्हणून लिहावं लागतं ना, प्रमुख आकर्षण अमुक अमुक डॉल्बी, प्रमुख आकर्षण अमुक अमुक सेलिब्रिटी, ज्यांना ते इतरत्र प्रमुख आकर्षण वाटतं ना, ती गर्दी शिवजयंतीला नकोच आहे. ती गर्दी काहीच करू शकत नाही. ती येईल, धिंगाणा घालील, निघून जाईल. जो शिवरायांचा फोटो पाहून शिवजयंतीला येतो ना, तोच क्रांती करून दाखवाय. संपूर्ण इतिहासाचा अभ्यास करणं शक्य नाही एका जन्मात. किती वाचेल माणूस, किती वाचेल. पण कुणी जर विचारल ना की मी संपूर्ण इतिहासाचा अभ्यास करू शकत नाही पण जीवनात काहीतरी करावं वाटतं, आम्ही त्याला एकच सांगू, संपूर्ण इतिहासाचा अभ्यास करत बसण्यापेक्षा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास कर. इतिहास घडवून गेल्याशिवाय राहणार नाही. तू इतिहास घडवशील, तू घडवशील, एवढं सामर्थ्य त्या चरित्रामध्ये दडलंय. असामान्य, खचतच नाही. परिस्थितीवर मात करत 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 महाराज पुढे पुढे निघाले. तुमच्या आमच्यासारखे जन्माला आले, काही फरक नाही. जुन्नरमधील शिवनेरी किल्ला आहे, तिथे महाराजांचा जन्म झाला. जिजाऊ आईसाहेबांसारखी आई लाभलेली आहे. आईने बालपणीच रामायण महाभारताचे धडे गिरवलेले आहेत. जे मातृदेवो भव शिकवलंय आपल्याला धर्मानं, तशी देवासारखीच आई खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना लाभली. खर तर चांगली माणसं जन्माला येण्यासाठी सुद्धा कुळ सुद्धा पवित्र असावं लागतं आणि देश सुद्धा पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ही महाराष्ट्राची माती अशी दादा, इथली कुळ पवित्र आहे, इथला देश पुण्यवान आहे. त्यामुळं तुम्ही शेतकरी माणसं आहे. आपल्याकडे काय कांदा पिकतो ना, वाडवडिलांनी सांगितलं आपल्याला या शेतीत कांदा चांगला पिकतो. त्यामुळं आपण काही एखाद्या घमिल्यात आधी प्रयोग नाही करून पाहिला बा आपल्या मातीत खरंच कांदा पिकतो का.
नाही, आपल्याला माहित आहे या मातीत पिकत आलाय. हा, पण जर स्ट्रॉबेरी लावायची असेल ना तर डायरेक्ट एकरभर लागवड कोण करणार नाही झोपूळ मध्ये. मला तर 100% छान शेतकरी असेल तर उगाच एका एकी पैसा आला तर काही करतात माणसं. पण शहाणा शेतकरी त्याला जर कोणी सांगितलं बा सध्या स्ट्रॉबेरी लय जोरात चाललंय, तो डायरेक्ट त्याच्या झोपूळ मध्ये एकरभरात लावणार नाही. आधी ते काय करेल माहितीये का, छोटस तयार करेल आपलं 2-4 फुटाचं, तिथं 2-4 रोपटे लावून पाहिजे जुळतंय का मग करी. कांद्याच्या बाबतीत काहीच कारण ते कोणतरी खातंय त्यांना उठवावं जरा, मला त्रास होतो. हे बघा हे गंधावाले टिळ्यावाले ते चाव डिस्टर्ब होतंय, त्याला काय आता पर्याय नाही. वाडवडिलांनी सांगितलेलं आहे की या मातीत ती क्षमता आहे, या मातीत ती गुणवत्ता आहे. बेधडक आपली पोरं लावतात. तीच गॅरंटी साधू संतांनी दिलेली आहे की या मातीत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जर जन्माला त्या काळात येऊ शकत असतील तर आजही योग्य मशागत घेतली तर या मातीची ती दानत आहे, इथल्या माणसांची ती ताकद आहे, पुन्हा हे शिवाजी महाराज जन्माला घालू शकतात. मनावर जर घेतलं तर का, ही माती त्या ताकदीची आहे, इथली माणसं त्या दर्जाची आहे. मशागत करायची गरज आहे आणि त्या मशागतीसाठी शिवजयंती सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल. शिवराय लहानचे मोठे होत आहे. साधारणपणे 14व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेत आहे. आईची इच्छा आहे इथली गुलामगिरी संपली पाहिजे, इथली माणसं पुन्हा स्वाभिमानाने चालली पाहिजे आणि आकाशाला गवस निघालणारा भगवा फडकत राहिला पाहिजे. मातृभक्त शिवाजी महाराज, मातृभक्त. आईची इच्छा आहे, आईसाठी आयुष्याची 50 वर्ष संपूर्ण आयुष्य समर्पित करून टाकलं. काय टोकाची मातृभक्ती आहे. आमची आई 10 वर्ष झाली म्हटलेली एकदा पंढरपूरला घेऊन जायतो या गाडीत, पुढच्या वर्षी बघू. त्या आईने स्वप्नही छोटं नाही पाहिलेलं, स्वप्न पण मोठं पाहिलेलं आहे. जी गुलामगिरीच संपवून टाकायची, अन्याय थांबवायचा, वाहून दिलं, झोकून दिलं. काम करायला सुरुवात झाली. पण दादा महाराजांचा शत्रू लहान नव्हता, शत्रू बलाढ्य आहे. मातीत पाय रोवून जवळ 750 वर्षांचा कालावधी लोटलाय. सोपी गोष्ट नाहीये. आणि महाराज जेव्हा आपण कठीण काम निवडतो ना तेव्हा पहिली परीक्षा जर कोणाची असते तर ती स्वतःचीच असते. शिक्षण झालं, कंपाऊंडर झालो, सोपी गोष्ट आहे. कंपाऊंडरची जागा होती, म्हटलं नको रिस्क घ्यायला, घेऊ आपण ते, भरती होऊन जाऊ. रिस्क कशात आहे माहितीये का, कंपाऊंडर पदी निवड झाली पण मला कंपाऊंडर नाही व्हायचं, मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी व्हायचंय, तिथं रिस्क आहे. मोठं काम करण्यात रिस्क आहे. आणि शिवरायांनी तो डायरेक्ट पंगा घेतला औरंगजेबाशी. औरंगजेब छोटी हस्ती नाही, दिल्लीचा बादशाह इतका क्रूर आहे. समाजात दहशत अशी पसरलेली आहे की जो बापाला तुरुंगात टाकू शकतो त्याच्या विरोधात बंड केल्यावर आपलं काय होईल. जो भावाला मारून गादीवर बसतो, औरंगजेब दारा शिकागोला मारून गादीवर बसलाय सख्या भावाला. सख्या काय दहशत असेल समाजात की जो सख्या भावाला मारितो तो आपल्याला कुठं गायब करी कळणार पण नाही. जो बापाला तुरुंगात डांबेतो तो आपलं काय करील ही दहशत पसरलेली आहे. आणि त्या काळात या बाबाच्या कारवाया चालू झाल्या आहे. मग आहे ना
काळ 400 वर्षापूर्वीचा असू द्या, 394वी जयंती महाराजांची, जवळजवळ 400 वर्षांचा कालावधी, 400 वर्षापूर्वीचा कालावधी असू द्या, नाहीतर 2024 मधला असू द्या, एक गोष्ट सेम आहे. प्रत्येक काळामध्ये प्रत्येक माणसाच्या आजूबाजूला काही नालायक माणसं असतातच. प्रत्येक माणसाच्या असतात. प्रत्येक. कोणते नालायक माहितीये का? हे तुला जमणार नाही असं म्हणणारे, लय नीच, लय घातक व ती जात, इतकी घातक. ज्या गोष्टींचा अनुभव नाही ना त्या गोष्टींवर सुद्धा ती जात काम करते. म्हणजे जसं संत म्हणताय, अनुभव आले अंगा, आणि ते या जगात आम्हाला जे अनुभव आले ते आम्ही जगाला देतो. पण काहींना अनुभव नाही तरी काड्या करणार. आता समजा गावातलं एखादं पोरग म्हटलं की पाऊस पाण्याचं लय अवघड झालंय, रस्ता चांगला व्हायला लागलाय, लय ब्रँड चहाचे आले, चौकात एखादी मी चहाचं हॉटेल टाकतो बुवा, काही चुकीचं वाटलं त्या पोराला? शेतीची एकंदरीत परिस्थिती पाहता काही चुकीचं वाटलं त्याला? बरोबर वाटलं. पण घरातच राहतात. भाऊ ते आपलं काम नाही. कधी केलं भाऊ तू कधी टपरी टाकली होती चहाची? ते आपल्याला जमणार नाही. का रे भाऊ तू कोणते हॉटेल बंद पाडले भाऊ तुझ्या आयुष्यात? हॉटेलमध्ये गेल्यावर तू दुसऱ्याचा चहा पिलाय भाऊ. कधी बिल नाही भरलेलं पण पुढच्या पिढीचं खच्चीकरण लगेच केलं जातं. अशा वेळी नाही 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 ते आपलं काम नाही, ते आपल्याला जमणार नाही. आणि नवनाथ महाराज, पहिली हटकन जी लागते ना ती तिथूनच लागते यशाला. पहिला सुरुंग जो लागतो ना तो तिथूनच लागतो यशाला. का तुम्हाला सांगतो, माणूस पहिल्यांदा रणांगणात नाही हरत, पहिल्यांदा मनात हारतो. आणि मनात हारलेला माणूस रणांगणात कधीच जिंकू शकत नाही. कौरव काय झालं होतं? मनात हारले होते. स्फूर्ती द्यायला, उत्साह द्यायलाच कोण शिल्लक राहिलं नव्हतं. 100तलं एक पण शिल्लक नाही राहिलं. 5च पांडवे, पण एकाच्या केसाला धक्का नाही. कारण काय? कृष्ण होता सांगायला, येतो धर्मस्ततो जया, विठ्ठल विठ्ठल. आयुष्यात शिवजयंतीच्या निमित्ताने एक संकल्प करा की आपल्या आजूबाजूचा, आपल्या घरातला एखादं व्यक्तिमत्व जेव्हा काहीतरी नवं करायला पाहिल, प्रयत्न करील, जरी कितून उकळ्या फुटत असल्या आतून, तरी लगेच त्याला नकारात्मक करू नका. खूप तुम्हाला त्याची काळजी वाटत असतील ना तरी वेळ मागून घ्या. मी अभ्यास करतो, मी विचार करतो, मी सांगतो, पण पहिल्या घासाला खडा अजिबात होऊ नका तुम्ही. काही लोक पहिल्या घासालाच खडे होतात. ती नकारात्मकता इतकी काय शेवटी. तुकाराम महाराज काय गोड बोलले, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे का. तुमचं मन सकारात्मक असेल तर सगळ्या सिद्धी तुमच्या पुढे लोटांगण घालतील. पण पहिल्यांदा जर मन नकारात्मक झालं तर कुठून सकारात्मकता येईल, कुठून प्रेरणा येईल? आपल्याकडे सध्या काय चाललंय माहितीये का? वय माग, वय घरात. आणि त्यामुळं काय आलं, निगेटिव्हिटी वाढलेली आहे. निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जिजाबाई साहेबांनी अर्पण केलंय ते पोरग. जाय, लढ, संघर्ष कर, आयत्या पिठावर रेगाट्या मारू नको. बाप आदिलशाही मध्ये सरदार आहे, जहागिरी आहे. शिवरायांना पण म्हणता आलं असतं, बाबा मला दे एखादा तुकडा, तुला काय कर पाठवायचा तेवढं सांग, मी माझ्या मारितो. आयुष्य आरामात आयुष्य गेलं असतं अख्खं. पण नाही, क्रांती करायची होती, बदल घडवायचा होता, पुरुषार्थ सिद्ध करायचा होता. मग महाराजांना आजूबाजूला कोणतरी भेटायचं आणि म्हणायचं, ए शिवा, अरे काय कळतंय का तुला? तू औरंगजेबाशी पंगा घेतोय? इतकं सोपं नाही औरंगजेब. शिवा कुठं गायब होशील कळणार पण नाही रे. परत दुसरं कोणतरी यायचं. सोपं नाही बर का, विचार करा. पुन्हा कोणतरी यायचं. सांभाळून राहा बर का, कानावर आले.
हे शिवाजी महाराज आहे ना, नवनाथ महाराज वैतागायचे बरं का, वैतागायचे आणि म्हणायचे तानाजी काढ रे घोडा. काय महाराज कुठं जायचंय मोहिमेला, आज कोणत्या मोहिमेवर जायचं तोरणा नाही, चल आज विचारांची मोहीम करायची. कुठं जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचं कीर्तन जिथं सुरू आहे तिथं घेऊन चाल मला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची इतकी कीर्तन ऐकली, इतकी कीर्तन ऐकली, इतकी कीर्तन ऐकली आणि त्या कीर्तनातनं जी ऊर्जा भेटली ना, त्या ऊर्जेवर स्वराज्य उभं राहिलंय. मी सांगायची गरज नाही, इतिहासाच्या अभ्यासात पोरं आहे. शिवरायांवर शत्रू टपून बसलेला आहे की हा आम्हाला आव्हान देतोय, आम्हाला आडव्यात शिरतोय, याला पकडायचं आहे. जोखीम आहे, अडचणी आहे, रिस्क आहे. एवढी मोठा आव्हान पत्करून शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनांचा शोध का घेत आहे, हा प्रश्न कधी पडलाय का? लोहगावला आले होते ताई, महाराजांचं कीर्तन होतं लोहगावला सुरू. हे बाबा आले लोहगावला, बसले कीर्तनात जाऊन. कळालं चाकणच्या काही यांना गनिमानला, शत्रूला कळालं की ज्याचा आपण शोध घेतोय तो लोहगावला कीर्तन ऐकत बसलाय. झप चाकण लोहगाव आहेच किती महाराज, अर्धा पाऊण तासात तर तिथं वेढा दिला, त्याला परचक्र वेढा म्हटलं जातं. वेढा दिला सगळ्या कीर्तन मंडपाला. आतमध्ये महाराजांना बातमी मिळाली की गनिमांनी वेढा दिलाय. तुकाराम महाराजांना कळालं कीर्तनात जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी देवाचा दावा केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्तीचा वापर केला आणि कसे बसे त्या परचक्र वेड्यातून शिवाजी महाराज निसटले उभ्या. द्या जगाला माहिती आहे नवनाथ महाराज. माझा प्रश्न असा आहे, गेलेच कशाला? एवढं तुमच्या मागे संकट आहे, एवढी मोठी जोखीम आहे, जिथं अडचण आहे तिथं जाऊ नये ना, का गेले? उत्तर एकच आहे, हे जे नालायक होते ना आजूबाजूला, तुला जमणार नाही, एवढं सोपं नाही, नीट राय, सावध राय. त्याला आहे ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कीर्तनात बसल्यानंतर ऊर्जा द्यायचे तुकाराम महाराज. काय असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुकाराम हे 400 वर्षापूर्वीचं पहिलं मोटिवेशनल स्पीक आहे. आज आपण युट्यूबला गेलो तर मोटिवेशनल टाकतोय का? आम्हाला मोटिवेट व्हायचंय. कशाला युट्यूबला जाता का? त्यात जा ना, हाय ना आपल्या हक्काचा. इतका मोटिवेट करतो, इतका मोटिवेट करतो ना महाराज गाथा तुकाराम महाराजांचा, की आजारी पडलेल्या माणसाला सुद्धा उठून उभा करण्याची ताकद गाथ्यात आहे, लढायला प्रवृत्त करण्याची ताकद आहे. तुकाराम महाराज मोटिवेट करताय, तिथं त्यांना प्रेरणा देताय, ऊर्जा वाढताय. खचलेले आहेत, निराश झालेले आहेत. शेवटी किती नाही म्हटलं ना, निगेटिव्ह वाक्य महाराज
प्रॉब्लेम करतच नकारात्मकता. आणि महाराज पुढे बसले की महाराज म्हणायचे असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणायचे अशक्य गोष्ट शक्य करता येते, प्रयत्न पाहिजे आणि नुसता प्रयत्न नको, अभ्यास पूर्ण योग्य दिशेने केला गेलेला प्रयत्न पाहिजे. योग्य प्रयत्न निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. तुमचा निश्चय किती मजबूत आहे यावर तुमचा विजय ठरलेला आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्य सिद्धी. महाराज उदाहरण द्यायची. अशक्य काय, औरंगजेब लय मोठा खडके समजा, तो खडके. तुम्ही लहान ओलमुळे समजा, ओलमूळ काय ताकद राहते त्याची. अहो असं नख लावलं तर तुटत आहे, ओलमूळ नख लावलं तर तुटत आहे, पण ते ना जिद्दी राहत. खडका तो कार्यक्रमच वाजवणार म्हणते. आणि मला ते माऊलींच्या ओवीप्रमाणे हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एक वेळे आणि मार्गाचे निबळे निश्चित ठाके. मला ते खडकाला आव्हान देते, तू किती मजबूत असू दे टणक असू दे, मी तुला दुभंगून पुढे निघणार. आणि ते खडकाला भेदून पुढे निघतंय. सांगा मला, असं उदाहरण शिवाजी महाराजांना दिल्यावर त्या औरंग्याला काय समजत असेल. आडकी पत्ती आहे मग कोण रे औरंग्या, ही ऊर्जा येत होती. महाराजांना सांगत होते की तुम्ही स्वतःसाठी माझी गाडी, माझी माडी, माझ्या बायकोची गोलगोल साडी मिळवायचंय काय तुम्हाला? जहागिरी मिळवायची, तुम्हाला नाव मिळवायचंय, प्रतिष्ठा मिळवायची, पैसा मिळवायचा नाही ना. तुम्हाला धर्मच टिकवायचा आहे ना. मग संकल्प जर सत्य असेल तर ईश्वरी शक्ती तुमच्या मागे उभी राहील. सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्पाचा संकल्प सत्य आहे, सत्य संकल्पाचा. म्हणून हे बघा, चांगल्या वाटाने निघालेल्या पोरांनी कधी खाचायचं नाही का? वाट चांगली ना हो. वाट जर चांगली तर घाबरायचं कारण काय? वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करणाऱ्यांनी पोरांनी डगमगायचं काय काम आहे? जे ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मग माऊली जे बोलले की सगळ्यांना सुखी करायचंय, मग सगळ्यांना सुखी करायला निघालो तर अडचण काय? का गडबडायचंय? नाही लय दिवस चालणार नाही म्हणून आताच रेट वाढवा. कुणी सांगितलंय? काय गडबडायची गरज आहे? अरे नाही, हा संप्रदाय
मुरला या मातीत, असं म्हणणाऱ्यांनी या गादीवर उभं राहू नये. नवनाथ महाराज, मला बरेच लोक म्हणतात, संग्राम बापू तुम्ही कीर्तनाचे पैसे का कमी घेता? एकंदरीत तुमच्या मित्र परिवाराचा तर तुमच्यात लय फरक आहे. का असा फरक आहे बरं? तुम्ही पण सोशल मीडियावर चांगल्यापैकी आहे, तुम्ही 15,000 रुपये कीर्तनाचे का घेता? मी त्यांना सांगत असतो की भावांनो, मला पार्लेजी व्हायचंय. पार्लेजी काय प्रकार आहे? पार्लेजी प्रकार असा आहे, गरीबाला परवडला पाहिजे आणि श्रीमंताने आवडीने खाल्ला पाहिजे. पार्लेजी बिस्किट असे छोट्यातल्या छोट्या दुकानात भेटतं, अगदी छोट. उलट जर जास्त छोटं दुकान टाकतं, ते पहिल्यांदा जर कोणतं प्रॉडक्ट आणतं तर पार्लेजीच विकायला. हा, सगळ्यात छोट्यातल्या छोट्या दुकानात पण पार्लेजी भेटणार. आणि पार्लेजीचं वैशिष्ट्य असं आहे, 5 स्टार मध्ये 1000 रुपये मोजून जो माणूस मुक्कामाला थांबलेला असतो ना, तो सकाळ झाल्यानंतर त्या 5 स्टारच्या मॅनेजरला म्हणतो, मला चहा सोबत पार्लेजी लागेल बर का. पार्लेजी बिस्किट असं आहे, टपरीत पण भेटतं आणि 5 स्टार मध्ये पण ठेवावंच लागतं. मग माझं म्हणणं असं आहे की आपलं काम असं असावं, गरीबाला परवडलं पाहिजे आणि श्रीमंतांना आवडीने खाल्लं पाहिजे. शेवटी पैशापेक्षा धर्म कधी पण महत्वाचा आहे. पैसा गरजेचाच आहे, नाही म्हणून चालणारच नाही, पण इतका पण महत्वाचा नाहीये की धर्म कुठेही गेला तरी चालेल, आधी घरच भरलं पाहिजे. नाही, मला म्हणतात बघ तुम्ही स्विफ्ट का वापरतात, मी BMW आणील, परवडल का लोकांना? काय लागतो आता BMW आणायला? 2-3 चेक, 2-3 वर्षाचा IT रिटर्न, 5-50 हजार रुपये डाऊन पेमेंट, जा गाडी घेऊन, झाले हप्ते चालू. हप्ते आम्हाला भरायचे का? आमच्या गाड्यांचे हप्ते भरायचे कोणाला आहे? तुम्हाला. जाऊ दे ना, आपण वापरू छोटी. जुन्या लोकांनी एसटन मध्ये पडले, कमर गेले, मनके गेले, पण लढली ना बिचारी त्या काळात. मग आम्हाला किती नाही म्हटलं तरी 8-10 लाखाची गाडी जर 2 इयर बॅग देत असली, बाद झाला, जागला तर जागला, नाही तर मेला लय वारकरी आहे. काय खरंय का कुठे? डगमगून जायचं कारण नाही. ध्येय जर चांगला असेल, हेतू जर प्रामाणिक असेल, स्वच्छ असेल, तर सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. म्हणून तुमच्याकडे पाहिलं नाही, मला ते कन्फ्युज होतं ना लगेच. महाराजांना म्हटलं, तुम्हाला काय काय? तुमच्या माग ईश्वरी शक्ती उभी राहील. आणि बास पसरली महाराष्ट्रात बातमी की शिवराय सामान्य नाही, तुळजापूरची भवानी महाराजांना ऊर्जा देतीये, तिने तलवार दिलेली आहे, महाराज पराभूत होत नाही. वाढली लोकप्रियता, मोदी युग पुरुष आहे, मोदी युग पुरुष आहे. काय झालं? न मतदान करणारे म्हणतात आम्हाला आता बीजेपी द्यायचं. का आपण नाही म्हटलं तुम्ही बीजेपीत का आले? नाही, मोदी अवतारी माणूस आहे. आता अवताराच्या पुढे आपला काय टिकावं लागणार आहे? झाला शिवरायांचा प्रचार, आणि तो प्रचार खुद्द अफजल खानापर्यंत जाऊन पोहोचला. क्या तुळजापुर की कोई भवानी उसे ताकत दे रही है? ठीक है. अफजल खान कुठला पहिल्यांदा वार केला तो तुळजापूरच्या देवळावर, तुळजाभवानीच्या मंदिरात विध्वंस घातला, कतली खुले आम केल्या आणि महाराष्ट्राला संदेश दिला, तुम्ही म्हणताय ना तुळजापूर मधनं ताकद भेटतीये, चला आम्ही तुळजापूरचाच विध्वंस केला. काय करतात माझं बघू. 40,000ची फौज घेऊन अफजल खान अत्याचार, अन्याय, धर्मांतरण करत जे निघाला.
महाराजांनी सांगितलं होतं, तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. की माझा संकल्प जर चांगला आहे तर 40,000 असू द्या ना. अभ्यास केला महाराजांनी की त्या 40,000 फौजेशी मी रणांगणात जिंकू शकत नाही. माझी सेना त्या युद्धासाठी पुरेशी नाही. आता अभ्यास केला पाहिजे. अफजल खानाला हुलकावणी दिली पाहिजे. झाला पत्र व्यवहार सुरू. अफजल खान साहेब, 40,000 लोक आहेत तुमच्या सोबत, मी लय घाबरलो. अभ्यास आहे बरं का, सगळा अभ्यास. मी घाबरलोय. मी तुम्हाला काही भेटू शकत नाही, तुम्हीच या ना मला भेटायला. ते असलं ढगात गेलं. याचा लई चर्चा होती नाही तर मला घाबरतय. तुम्ही आम्हाला वडिलांसारखे वगैरे वगैरे. महाराजांनी त्याला इतका खुश केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, एखाद्याला जर आपटायचा असला ना आधी त्याला उचलून घ्यावा लागतो. म्हणून तुम्हाला उचलून घेणाऱ्यांबद्दल थोडे सावध राहा. बस तंत्र शिवाजी महाराजांनी ते अवलंब केला. ते इतकं खुश झालं आणि आलं व ते प्रतापगडाच्या पायथ्याला शिवरायांना भेटायला. महाराज केवढे शिवाजी महाराज आहे, केवढा अफजल खान आहे, केवढा अफजल खानाचं सैन्य आहे, केवढं शिवाजी महाराजांचं सैन्य आहे, केवढा धिप्पाड शरीर अफजल खानाचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दिवशी त्या अफजुल्ल्याला दाखवून दिलं की आमच्या धर्माच्या विरोधात, आमच्या देवी देवतांच्या विरोधात कारवाया केल्या ना. तू म्हणतो ना तुळजाभवानी काय करते, तुळजाभवानी काय करते. त्या दिवशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि सगळ्या मुघलांना दाखवून दिलं की आमच्या मागे भगवंत उभा राहतो. आणि त्या दिवशी अफजल खान तिथंच त्या प्रतापगडाच्या मातीत महाराज त्याची कबर आहे. आणि तिथून पुढे महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित झाली, काय, भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा आहे. झुकला नाही कुणा समोर दुर्जनांचा तो काळ आहे. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि तरी जर कोण नडत असेल तर मग शिवरायांच्या मावळ्यांची जात दाखवा. तिथून आलो की आम्ही दाखवतो. आणि तिथं कबर केली व महाराजांनी कबर. आपल्यात पण मी तुम्हाला म्हटलं ना फितूर असतात. काही म्हटले नाही. शिवाजी महाराजांना मुस्लिम धर्माचा प्रचंड आदर, त्यांना परधर्मीयांबद्दल प्रचंड आत्मीयता. ते धर्मसहिष्णू असल्यामुळं त्यांनी ती कबर तिथं बांधली. चूक. एवढा जर आदर असता तर त्याचा कोथळा गाला बाहेर काढला असता. ज्याचा आदर आहे त्याला फुलाच्या माळा घातल्या असताना ती कबर का बांधली माहितीये का शिवाजी महाराजांनी. त्यांनी दाखवून दिलं परकीयांना, आमच्याकडं वाईट नजरेने पाहाल तर पिढ्यानुपिढ्या लक्षात ठेवा अशा कबरी बांधल्या जातील. हे 400 वर्षापूर्वी दाखवून दिलंय. नीट राहा. वाकड्यात शिराल ना, जाऊन या प्रतापगडाच्या पायथ्याला, कळल काय होतंय ते. उद्ध्वस्त केलं. ती कबर त्याची निशाणी होती की या महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहिलं, इथल्या देवी देवतांकडे वाईट नजरेकडे पाहिलं, तशी कबर तयार होणार. ती होत आलेली, आजपर्यंत होत आलेली. शिवरायांनी दाखवून दिली. ईश्वर सहकार्य करायला लागलं. हे सगळं सकारात्मकता तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं छत्रपती शिवाजी महाराजांना मिळत होती. अनेकांना वाटेल महाराज तुम्ही कशाच्या आधारे बोलताय. छोट्या छोट्या गोष्टी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना एक नजराना पाठवला होता. हिऱ्या माणिक मोती त्यात भरलेले होते. कधी तुम्हाला प्रश्न, तुम्ही तेवढंच पाठ करून ठेवलेले, सोने रुपये अम्मा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. तुम्ही तेवढंच पाठ करून ठेवलंय की तुकाराम महाराजांनी नजराना परत पाठवला आणि तुम्ही पैसे घ्या. अरे पण थोडं अजून डीप मध्ये जा, कधीतरी जा. का नजराना पाठवला परत? ते म्हणाले की तुम्ही जे पाठवले ते मला माती समान आहे.
आणि माती समान असल्यामुळं मला ते नको आहे. आता तुकाराम महाराज कोणत्या उंचीवर आहे आणि पुढे उभा राहिलेला कीर्तनकार कुठल्या उंचीवर आहे का नाही? डायरेक्ट तो 4थ्या मजल्या उडीच आणली पाहिजे त्याने. डायरेक्ट तुकाराम महाराजांच्या शेजारी जाऊन बसला पाहिजे. त्याचं वैकुंठ गमनच करायचंय आम्हाला. आशा मारून या जयवंत व्हावे तरीच निघावे सर्वातुनी. जोवरी हे तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास हो. हे तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराजांनी तेव्हा सांगून ठेवलं, ऍक्टिंग करू नका, ढोंग करू नका. आमच्या आशा संपल्याय म्हणून आम्ही असं वागतोय. तुमच्या आशा शिल्लक असतील तर ढोंग करू नका. अनेक लोक कीर्तनाचं नाही घेत, पंक्तीला पैसे मागत आहे. काही कीर्तनाचे पैसे नाही घेतील, पंक्तीच्या माध्यमातून घेतील, धर्मशाळेला वर्गणी घेतील, सप्ताहाला वर्गणी घेतील. अरे कीर्तनकार 10-15 घेऊन जात, ते सप्ताच्या वर्गणीवाले ना पट्ट्यावधी जमवतय. बाबा ऍक्टिंग करू नको, खरं बोललो लोकांना मी कुठे आहे ते खरं सांग. खरं तरी हे प्रश्नच गौण आहेत. कधीतरी असा प्रश्न पडला पाहिजे की नजराना परत पाठवला याचा अर्थ शिवाजी महाराज तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांकडे मागितला नव्हता. परत पाठवला, मागितला असता तर ठेवून घेतला असता, म्हणजे मागितला तर नव्हता. मग न मागता स्वराज्य उभं करताय, रुपया महत्वाचा आहे. काय वाटायला बसले होते काय शिवाजी महाराज? तो नजराना आठवण्यामागचं कारण एकच होतं की या ऊर्जा स्त्रोतानं मला ऊर्जा दिलेली आहे, इथून मला ताकद भेटलेली आहे, इथून मला प्रेरणा भेटलेली आहे. फुल न फुलाची पाकळी गुरुदक्षिणा आपण तिथं ठेवली पाहिजे. हा मोठा दृष्टिकोन आहे शिवाजी महाराजांचा. आपल्या लोकांना ओरडून सांगितलं पाहिजे, आपली लोक सांगा ना म्हणून शिवरायांचे गुरु बदलायला लागले लोक. आपण सांगितलं पाहिजे, हे पटवून दिलं पाहिजे आपल्याच लोकांना. आपण नजराना परत पाठवला, मला नको. शिवाजी महाराजांनी पाठवला का तिथून प्रेरणा भेटत होती. त्याच तुकाराम महाराजांना शिवरायांनी कधीतरी विचारलं होतं, मान्य आहे, शक्य आहे, अशक्य काही नाही, पण आता पुन्हा स्वराज्य उभं करायचं म्हटलं, धर्म टिकवायचा म्हटलं तर करावं काय लागेल? एक एक करू सुखी, एका एका करू दया, एक एक करू दया, एका एक सहाय, एक एक सहाय करो, एक एक सहाय करो, एक रक्षणाचा मंत्र जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी दिला होता. काय? एक एका साह्य करू आणि अवघे धरू सुपंथ. ते म्हणाले माझं म्हणायचं नाही, सगळ्यांचं म्हणायचं, सगळ्यांना सोबत घ्यायचं. म्हणून बघा स्वराज्य कोणी स्थापन केलं? शिवाजी महाराजांनी. प्रामाणिकपणे सांगा, त्या काळात जिजाबाई साहेब म्हटल्या असत्या, माझं पोरग धावतय, माझं पोरग पळतय, माझं पोरग रात्रीचा दिवस करतय, या प्रदेशाला नाव स्वराज्य नाही तर शिवराज्य द्यायचं. आवडलं नसतं आपल्याला. उलट आज आपण म्हणतोय शिवशाही, शिवराज्य. पण महाराज कधीच म्हटले नाही हे शिवराज्य आहे. महाराजांनी प्रत्येकाला सांगितलं हे शिवराज्य नाही, हे स्वराज्य आहे. स्वराज्य म्हणजे काय? माझं राज्य, मी मालक आहे. काय झालं? त्याचा परिणाम असा झाला, प्रत्येकाला हे स्वराज्य आपलं वाटायला लागलं. पहिल्यांदा असं झालं होतं की आपण गुलाम नाही, आपण मालक आहे. पहिल्यांदा लोकशाहीची स्थापना ना 400 वर्षापूर्वी माझ्या शिवाजी राजाने केली. पहिल्यांदा
की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे हे लोकांनी चालवलेलं, माझं मालकीचं स्वतःचं. माणसं अशी जोडले गेली हो. सामान्य शेतात काबड कष्ट करणारी पोरं, हा स्वराज्य. मग स्वराज्य निर्मितीमध्ये मला यायचंय. मग काय हो, काय पोरं जोडली महाराजांनी. रामोशी समाजाचा बैरजी नाईक असू द्या, नावी समाजाचा आमचा शिवा काशीद असू द्या, मराठ्यांचा तानाजी मालुसरे असू द्या, ब्राह्मणांचा आमचा बाजी प्रभू देशपांडे असू द्या. माझे छत्रपती शिवाजी महाराज जातीसाठी माती खाणारे नव्हते, तर धर्मासाठी आयुष्य वेचणारे होते. ते जर जातीसाठी माती खाणारे असते ना, त्यांनी फक्त मराठा जातीतलीच पोरं पुढे आणली असती. पण तुम्ही स्वराज्याचा अभ्यास करा, स्वराज्यात तुम्हाला धर्मनिष्ठ पोरांची मांदियाळी दिसेल. तिथं जातीनिष्ठांना महत्व नव्हतं, तिथं धर्मनिष्ठांना महत्व होतं. ज्याला ज्याला हिंदुत्व आवडतंय, हिंदूंचं तत्वज्ञान आवडतंय, मग तो कोणी का असू द्या, जो हिंदुत्व रक्षणासाठी पुढे येईल ना, तो माझा आहे. आणि तशी पोरं जोडली महाराज. आमचा पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे जात असताना घोडखिंडीमध्ये शिवराय जात आहेत. बाजी प्रभू देशपांडे सोबत आहे, 200 मावळे सोबत आहे. बाजी प्रभू म्हटले नाही महाराज, सिद्धिजवळचं सैन्य हजारोंमध्ये, आपण त्याचा मुकाबला करू शकत नाही महाराज. मी तुम्हाला हात जोडतो, ही खिंड अरुंद आहे, तुम्ही विशाळगडाकडे रवाना व्हा, तोफांचे आवाज द्या. जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी देह ठेवणार नाही. महाराज तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही पुढे व्हा. महाराज म्हटले नाही, आपण सोबत आलोय, सोबत लढू, सोबत मरू. नाही राजे, जिजाऊबाई साहेबांना आम्ही काय तोंड दाखवणार. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुमची स्वराज्याला गरज आहे, आम्ही तुम्हाला असं थांबू देणार नाही. बाजी प्रभू शपथ घालतात. शिवाजी महाराज विशाळगडाकडे रवाना होतात. त्या दिवशी बाजी प्रभूच शरीरातला एक भाग सुद्धा असा राहिला नाही ज्यावर वार झाले नाही. घोडखिंडीमध्ये हजारो गनिमांना बाजी प्रभू अडवून ठेवतात. चेदे असतील, बांदल असतील, ती सगळी मावळे लढतात. शिर वेगळं झालं धडापासून, पण बाजी प्रभूंचा दांडपट्टा फिरत होता. का तर मी महाराजांना शब्द दिलाय, जोपर्यंत तोफाचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी थांबणार नाही. काय धर्मनिष्ठा असेल, काय स्वामीनिष्ठा असेल. लढले, दारातीर्थी पडले, रक्ताचे पाठ सांडले. बाजी प्रभू देशपांडे त्या दिवशी दारातीर्थी पडले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक पाहू शकले. मान्य करावं लागल. त्या पन्हाळगडावर शिवा काशीद म्हणाला, महाराज मी तुमच्यासारखा दिसतोय, ते सिद्धीजवळने तुम्हाला पाहिलेलं नाहीये, मी जातो. सिद्धीजवळ शिवा काशीद काय म्हणतोय माहिती का, मी जातो म्हणजे काय, कशाला जातो, मारायला. त्या आमदारकीचं तिकीट घ्यायला नव्हतं जायचं खाली, मी जातो मारायला जातो म्हणत होता तो. मी जातो मारायला. मी आहे ना, माझ्या काही आता महाराष्ट्रात पोरं आत्महत्या करताना त्यांना माझं सांगणं आहे, आत्महत्या करायच्या अगोदर एकदा शिवा काशीद वाचा. ते मारायलाच चाललं होतं, पण पोरीनी धोका दिला म्हणून नाही, स्वराज्य स्थापन व्हावं म्हणून गेला शिवा काशीद. तेव्हा स्वराज्य उभं राहिलं. तानाजी मालुसरे सारखा कार्यकर्ता पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे जातोय. महाराज कसल्या तरी चिंतेत दिसताय. विचारता झाला काय झालंय, काय नाही रे, कोंडाणा घ्यावा म्हणतो, हीच योग्य वेळ. मग चाललो की मी. तू नाही, तुझ्या घरात लग्न आहे, कार्य आहे, मी जातो. तुम्ही मोहिमेवर जायचं ना, आम्ही पोराच्या लग्नात फेटे घालून मिरवायचे. हा कुठला पुरुषार्थ. महाराज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असं म्हणून जो आमचा तानाजी मालुसरे कोंडाण्याचं लगीन लावायला गेला ना, तो परत रायबाच्या लग्नाला कधीच आला नाही. तेव्हा स्वराज्य उभं राहिलं.
पण महाराज शिवरायांनी प्रेरणाच अशी दिली होती ना, सगळ्यांना साथ घातली होती की आपल्याला धर्मासाठी लढायचंय, धर्मासाठी जगायचंय. धर्मनिष्ठ होते महाराज, प्रचंड धर्मनिष्ठ होते. म्हणून आम्ही आज 2024 मध्ये काय काम करतोय, तर पुन्हा एकदा आपल्याला आहे ना हिंदुत्वाच्या एका निशाणीखाली एकत्र यायचंय. हे प्रबोधन आम्ही सुरू केलंय. आम्ही जे जाती जातीत वाटल्या गेलोय ना, इथंच हिंदुत्वाची हानी झाली. हिंदुत्वात पहिली थिणगी जी पडलेली ती तिथं पडली. माणसं जाती पातीत वाटल्या गेली. शिवरायांनी पहिल्यांदा मोडीत जर काय काढली तर जात मोडीत काढली आणि सगळ्यांना एका पंक्तीत बसवलं महाराजांनी. आम्ही ते कुठंतरी विसरलो आणि म्हणून आजही आम्ही पारतंत्र्यात जातो. अहो, शिवाजी महाराजांच्या नंतर 150 वर्ष पुन्हा आपण इंग्रजांची गुलामगिरी केली. एक इंग्रज अधिकारी आहे फिलिप्स नावाचा, तो लिहून ठेवतो की छत्रपती शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते तर आम्हाला हिंदुस्थान काबीज करता आला नसता. आम्ही हिंदुस्थानात काबीज केला, पण 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण जर काय असेल तर इथली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना विसरली होती, म्हणून आम्ही 150 वर्ष टिकलो. पुन्हा इथल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आठव झाला, आम्हाला परत फिरावा लागला. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडेल तेव्हा तेव्हा आम्ही पारतंत्र्यात जाऊ, आणि जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आठव होईल तेव्हा तेव्हा पुन्हा भगवा फडकवेल. म्हणून आज आम्हाला जर भगवा फडकवायचा असेल तर आमच्या पुढे आदर्श फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. 18 पगड जातीतील 12 बलुतेदारांच्या पुढे आदर्श जाऊन कोण पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज. जर कोण म्हणेल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुझी मानवंदना स्वीकारणार नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणता, भारताची घटना लिहित असताना मला फारसे कष्ट पडले नाही, कारण माझ्या पुढे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. मग आम्ही जर बाबासाहेबांना मानत असू तर आम्ही शिवाजी महाराजांना मानलंच पाहिजे. आम्ही जर महात्मा ज्योतिराव फुलेंना मानत असू तर आम्ही शिवाजी महाराजांना मानलंच पाहिजे. आम्ही अण्णाभाऊ साठेंना मानत असू तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंच पाहिजे. जसं वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना मानायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना मानावंच लागतं. नामदेव महाराजांना मानायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना मानावंच लागतं. गोरोबा काकांना मानायचं असेल ज्ञानेश्वर महाराजांना मानावंच लागतं. का? त्या सगळ्यांनी अगोदर मानलंय ज्ञानेश्वर महाराजांना. तसं महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजांना नाकारून जर पुढे गेलो तर आपल्याला पुन्हा पारतंत्र्यात जावं लागेल. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे जे तुम्हाला आम्हाला प्रेरणा देता, आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली ते माझे जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज, ज्यांनी मंत्र दिला, एक एका साह्य करू आणि अवघे धरू सुपंथ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरदार, साकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साकर शिवबाच होणार. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
साह्य करू अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी हा मंत्र दिला. तो मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीभूत केला, आचरणात आणला. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. फायरिंग आहे का? बघा ना, बरोबर 11ला तोफांचे आवाज. मानवंदरच आहे एक प्रकारची. आता आपण ठरवलेच नकारात्मक करायचंच नाही विचार, सकारात्मकच. हेच 10:30 वाजलं असतं तर बरं नसतं वाटलं. 11ला किती योग्य वेळी वाजलं ते का वाजवलं. जय श्रीराम. माझ्या तरुण भावंडांना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रतिष्ठा मिळावी, पद मिळावे, पैसा मिळावा, मान मिळावा, म्हणून महाराजांचं कार्य आपल्याला करायचं नाही. ते केलं तर आपल्याला महाराज कळालेच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कशासाठी करायचंय माहितीये का? धर्म टिकवण्यासाठी. त्यांचा आदर्श पुढे ठेवला तर धर्म टिकणार आहे. सगळं त्यांचं उभं आयुष्य ना फक्त हिंदुत्वासाठी आहे. कोणत्या ध्वजावर प्रेम होतं? सगळ्या रंगाचे कलर एकत्र करून कधी नाही मिरवले बा त्यांनी. भगवा कशाचा अभिमान होता? धर्माचा अभिमान होता की जो भगवा आमच्या रामाने मिरवलाय, जो भगवा आमच्या कृष्णाने मिरवलाय, तोच भगवा आम्हाला या महाराष्ट्रात मिरवायचा आहे. हिंदुत्व होतं तिथे. काय लावत होते कपाळाला? टिळा लावत होते. धर्मनिष्ठा होती. तसं पाहिलं तर शिकल्यावर टिळा लावू नये अशी पद्धत आहे. खरं आहे का खोटे? शिकल्यावर टिळा लावू नये अशी पद्धत रूढ झाली का नाही? परवा एकाला म्हटलं टिळा का लावत नाही? तो म्हणाला मला BSc झालंय. म्हटलं मग BSc झाल्यावर टिळा लावू नये का? आपण स्वतःला जर शिवरायांच्या अनुयायी म्हणून घेत असू तर सकाळी आंघोळ झाल्यावर पहिल्यांदा आपलं कपाळाला टिळा लावलाच पाहिजे. शिवजयंतीच्या निमित्तानं संकल्प करा. माझं प्रामाणिक मत आहे, लांड कुत्र आणि लांड कपाळ अजिबात चांगलं दिसत नाही. कपाळ टिळा लावून भरीव दिसलं पाहिजे. किती भारी दिसतो तो चेहरा. बघा वळून बघा ना कसा टिळा लावलाय. कपाळभर टिळा लावा, हिंदुत्व मिरवा. मुंबईमध्ये एका पोरानं रिक्षा चालवता हिंदुत्व मिरवलं, कपाळाला टिळा लावला, धर्मनिष्ठ राहिलं. रिक्षा चालवता ते पोरग मुख्यमंत्री झालं. आणि रिक्षावाले बेजारे 10 रुपये राहिले, 5 रुपये राहिले, 3 रुपये राहिले, सुट्टे नाही. कोणी म्हणा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला. अरे ते रिक्षाच नव्हतं चालवत, ते धर्मनिष्ठा बाळगत होत. ते आधी धर्म पाळीत होते. आनंद दिघेंच्या तालमीत आधी हिंदुत्व नुसतं मुख्यमंत्री झाले आणि प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या खबरी भोवती जे अतिक्रमण झालं होतं ना, 1.5 तासात उकडून टाकलं. का? हिंदुत्व टिकलं पाहिजे, कबरींवरच्या अतिक्रमण नाही. धर्मनिष्ठ व्हा. धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे बाप निरपेक्ष असल्यासारखं आहे. दगडाला सुद्धा धर्म आहे. काय? कुणी हलवल्याशिवाय हलायचं नाही, हा दगडाचा धर्म आहे.
मग दगडाला जर धर्म आहे तर माणसाला का धर्म नको? माज बाळगायचा हिंदू असल्याचा. शाळेत जाणाऱ्या पोरांना टिळे लावून शाळेत पाठवा. मॅडम जर बोलली तर गावातल्या मोठ्या पोरांनी मॅडमला समज द्यायला जा, नीट राय. ही महाराष्ट्रातली शाळा आहे. कारण काही आहे म्हणतात शाळा. आता मी भेटणार आहे एकदा मुख्यमंत्र्यांना, नवनाथ महाराज, आपण काम करू त्याचे की एक GRच काढा महाराष्ट्रात की महाराष्ट्रात टिळा लावून येणाऱ्या विद्यार्थ्याला बोलायचं नाही. मोठ्या पोरांनी शाळेत जाऊन समज दिली पाहिजे, निवेदन दिली पाहिजे. पोरं तिथूनच निगेटिव्ह होतात. अरे मॅडम नाही म्हटली म्हणजे काहीतरी चुकतंय. टिळा लावा, कपाळ अजिबात बोडके ठेवू नका. उद्या 19 फेब्रुवारीला आपण घरावर पण भगवा लावणारे, गाडीवर भगवा लावणारे. गाडीचा भगवा पुढच्या 8-10 दिवसात निघणारच आहे, काढणारच आहे आपण. पण माझी आता इथून पुढच्या काळात विनंती आहे, गावात परधर्मीय 2-3च घरं राहतात पण वर्षभर त्यांच्या धर्माचा झेंडा घरावर लावतात. झोपडी का असाना, भाड्याचं का घर असाना, पण ते धर्माभिमानी येतो, अभिमानानं त्यांचा झेंडा घरावर ठेवतात. माझं हिंदू समाजाला सुद्धा सांगणं आहे, 19 फेब्रुवारीला घरावर लावलेला झेंडा 365 दिवस कसा टिकवता येईल याच्या योजना आखा. गावात आलो ना, घरावर भगवेच दिसले पाहिजे. म्हणजे धर्मांतरण करायला जे येतात ना काही एजंट, ते झेंडे पाहूनच परत गेले पाहिजे. आपल्या घरावर झेंडे दिसत नाही, मग ते म्हणतात चला एखादा झेंडा येऊ लावून इथं. आपण आपला झेंडा नाही लावला ना का कोणतरी येऊन त्याचा झेंडा लावून जाणार आहे. त्यामुळे आधी चौकात जागा दिसेल तिथं भगवे लावून ठेवा. भगवे मिरवा, धर्माभिमानी व्हा, धर्मनिष्ठ व्हा. जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा, ते तंत्र अवलंबावा. त्या काळात महाराष्ट्राने जशी छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली, हिंदुत्व टिकलं, तसं आजच्या काळामध्ये जे हिंदूंच्या बाजूने उभे राहतात, हिंदूंचे प्रश्न मार्गी लावतात, अशा व्यक्तिमत्वांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. एकजूट दाखवून द्या. गावातलं मतदान एक गठ्ठा गेलं पाहिजे एकाच नेत्याला. का तुम्हाला सांगतो, निवडून आल्यावर पहिलं पाया पडायला ते तुमच्या गावात येईल. का? या गावातून मला काय भेटलंय? लीड भेटलंय, लीड. आणि समजा पडलं, पण ते समजा बाय चान्स ते पडलं तरी विरोधी बाकावर बसून ते पहिला प्रश्न तुमच्याच गावाचा मांडील. का? त्या गावातून मला लीड भेटलेला आहे. दोन्ही गोष्टी, पडलं तरी फायदा गावाचाच आहे, निवडून आलं तरी फायदा गावाचाच आहे. पण गावातून जर का बा एकाला लीड नाही भेटलं, ते म्हणतंय तुमच्याकडे येतोच मी आता 5 वर्षात. ते फिरकतच नाही गावाकडे. का? ते तर मतदानच नाही झालेलं म्हणतं. विरोधीवाला म्हणतं मला नाही झालेलं राव, निवडून आलेलं म्हणतं मला विभागल्या गेलं. ते एकत्र बसा, नियोजन आखा, संघटित व्हा आणि हिंदू म्हणून एक विचार करूया. शिवाजी महाराजांनी सुद्धा काय नाव दिलं? हिंदू पातशाह. हिंदुत्व. सगळी लढाई धर्माची. ती समजून घ्या, समजून आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगा. झाले 11:05. विठोबा रुक्माई पण झालं. नुकतीच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य यात्रा झाली. सध्या त्र्यंबकेश्वर मध्ये भगवान श्री त्र्यंबकनाथांचं मंदिर तर आहेच. त्र्यंबकेश्वर गोदावरी मैयाच्या वास्तव्यामुळे पुनीतच आहे, भव्यच आहे. पण त्या भव्यतेमध्ये कुठेतरी आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाचे संस्थापक निवृत्तीनाथ दादा कुठेतरी बाजूला पडल्यासारखे वाटत होते. ना मंदिर भव्य होतं, ना नियोजन व्यवस्थित होतं. पण मागच्या कालावधीमध्ये आपली वारकरी संप्रदायातील तरुण फळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आणि आज निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा कायापालट होतोय. भव्य विकास कामं तिथं करतायत आणि त्या विकास कामांचे साक्षीदार आपल्या चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र, वारकरी संप्रदायाचं वैभव, आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गांगुर्डे इथे उपस्थित आहे. नवनाथ महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया, त्यांचं हार्दिक स्वागत करूया. शेवटी त्र्यंबकेश्वर मध्ये जेव्हा महाराज काम करतात तेव्हा लोक विचारतात महाराज तुम्ही कुठले,
तेव्हा अभिमानानं ते हेच सांगतात की मी चांदवड नगरीचा भूमिपुत्र आहे. म्हणजे एकंदरीत तालुक्याचं नाव मोठं करण्याचं काम, वारकरी संप्रदायाची ध्वजा पुढे घेऊन जाण्याचं काम आमचे नवनाथ महाराज करतायत. आज वेळात वेळ काढून महाराज कीर्तनाला उपस्थित राहिले. मी नवनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एका मोठ्या परंपरेचं ते प्रतिनिधित्व करतायत, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या गावामध्ये दर 15 दिवसाला कीर्तन होतंय. मी म्हटलं किती वर्षापासून? 40 वर्ष उलटून गेली. 48 वर्ष झाले. दर 15 दिवसाला कीर्तन आहे. कोविड मध्ये बंद नाही पडू दिलं. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. खूप गर्वाने सांगावी अशी गोष्ट आहे. कारण तुम्हाला सांगतो, गावागावातले ना वर्षाकाठी होणारे 8 दिवसाचे सप्ताह टिकवणं सोपं आहे. तेही काहींना टिकवता येत नाही. आणि दर 15 दिवसाला एखादा कार्यक्रम सातत्याने करायचा खूपच कठीण गोष्ट आहे. खूप. आणि ती कठीण असणारी गोष्ट आपण टिकवली आहे, तिच्यात भर घालूया. ती अशीच चिरंतन पुढे कशी सुरू राहील यासाठी आपण सगळे कार्यरत राहूया. तर गावातील महाराज मंडळी, आमच्या हरिभक्तीपरायण मधुकर महाराज जाधव, हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज वाघ या मान्यवरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गोड अशी गायन साथ करणारे हरिभक्तीपरायण भजन सम्राट अंबादास महाराज बोराडे, हरिभक्तीपरायण भजन सम्राट सोपान महाराज खैरनार आणि अत्यंत पोषक अशी मृदंग साथ जे करतात ते वारकरी संप्रदायाचं वैभव. युवा मृदंग सम्राट सागर महाराज बोरगुडे, सागर महाराज, सोपान महाराज, अंबादास महाराज, भजन सम्राट हरिभक्तीपरायण दौलतजी महाराज ठोंबरे व गावातील सगळं तरुण टाळकरी मंडळ, बाळगोपाळ, ही गावची खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. भाऊ तुम्हाला सांगतो, सध्या कीर्तनकार भेटतात, गायक वादक पण भेटतात, टाळकरी दुर्मिळ झाले हो. लय दुर्मिळ झालाय टाळकरी. त्याची काही कारण आहे ती आपण एकांतात बोलू. पण आपल्याला टाळकरी टिकवावा लागणार आहे, तो वाढवावा लागणार आहे. त्याच्यासाठी नवनाथ महाराज नियोजन करावं लागणार आहे. माझं म्हणणं आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वारकरी शिक्षण संस्था उभी राहिली पाहिजे. ती कामं आपल्याला पुढच्या काळात करावं लागणार आहे. तर गावातले सगळं टाळकरी जे मंडळी आहे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कार्यक्रमाचं नियोजन करणारी आमची सगळी तरुण फळी, काहींचे लग्न झाले, काहींचे बाकी आहे. पण ना नावासाठी ना पदासाठी कुणी माझ्याकडे नाव नाही आणून दिलं बुवा. नाही तर कधी कधी गाडीतून उतरल्या एखादं येतंय म्हणतं माझं नाव माहिती आहे ना. आपण त्याला म्हणतो का रे? नाही तुम्हाला घ्यावं लागेल ना कीर्तनात. बघल ना नंतर. पण महाराज झोपूळ मध्ये आल्यापासून कोणी माझ्याकडे आला मला म्हटला बा माझं नाव अमुक आहे, माझं नाव तमुक आहे. नाही, ज्याने माझी तारीख घेतली ना तो सारखं माझ्या कानात एकच सांगतोय, आमच्या गावातल्या तरुणांचं कौतुक करावं, त्यांनी लय कष्ट केले. तर सगळं जे तरुण मंडळी अशीच एक मोठ बांधूया आपण. तुकाराम महाराजांचा मंत्र लिहून ठेवा. काय? एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. तो मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात पालन केलाय, आचरणात आणलाय, स्वराज्य उभं राहिलं. तोच मंत्र सगळ्या आपल्याला हिंदू म्हणून कशी मोठ बांधता येईल त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याची योजना आखली पाहिजे. सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे कसं जाता येईल याचं आपण सगळ्यांनी नियोजन केलं पाहिजे. माता भगिनींचे मनापासून धन्यवाद. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. प्रगतशील शेतकरी, प्रामाणिकपणे सगळी काम करणारी लोकसंख्या कमी आहे, पण अत्यंत ताकदीने, जिद्दीने आपण गावातले कार्यक्रम सुरू ठेवलेले आहेत. आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. वेळोवेळी माझ्या संपर्कात असणारे आमचे सन्माननीय विलासराव जाधव, आपले मनापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम रहाणे साऊंड सिस्टीम साठी जोरदार टाळ्या देऊया, कारण सध्या साऊंडवाल्यांनी लय जिरवली आमची. 2-4 दिवस झाले इतका त्रास होतोय भाऊ. काय झालं? शिवजयंतीमुळे ना
सगळे साहित्य कमी कार्यक्रम घेताय, एकाला एक बॉक्स एकाला असे करताय. पण आज भरगतचं सामान भाऊने आणलंय, साहित्य आणलंय, चांगल्या पद्धतीने साऊंड सेट केला. राहणे साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद. मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. विनेकरी महाराजांचे धन्यवाद. मराठमोळी माणसं, आपण मराठमोळी माती, अशीच चिरंतन राहू आपली सोनेरी ही नाती. एकमेकांवर खूप प्रेम करूया. छत्रपती शिवाजी महाराजांना बाप मानूया आणि गावात सकारात्मक काय करता येईल, नकारात्मकता शोधत बसण्यापेक्षा शिवाजी महाराजांचं चरित्र पाहू की अरे त्यांनी सगळ्या प्रतिकूलतेमधनं स्वराज्य जर उभं केलं तर आज एवढी अनुकूलता असताना आम्ही घाबरतोय. कुणाला कशाला घाबरतोय? माझ्या तरुण भावंडांना सुद्धा सांगतो, गायींचं रक्षण करत असताना, लव जिहादचं एखादं प्रकरण हाताळत असताना, लँड जिहादचं एखादं प्रकरण हाताळत असताना घाबरायचं नाही. जरी एखाद्या वेळी धर्मासाठी तुम्हाला तुरुंगात जावं लागलं ना, तुम्ही तुरुंगात गेले ना, तुमच्या पिढ्या हेच म्हणणार आहे, आमचा बाप हिंदुत्ववादी होता. लोक बलात्कार करून, भ्रष्टाचार करून, विनयभंग करून आत जातात आणि पुन्हा बाहेर येऊन तोंडवर करून म्हणतात जनतेसाठी करावं लागत आहे भ्रष्टाचार. आणि मग धर्मनिष्ठ पोरांना काय लाजायची गरज आहे? अजिबात घाबरायचं नाही, गडबडायचं नाही. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. ज्ञानेश्वर